नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणपती बाप्पांच्याकडे एकच मागणं आहे की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, भरपूर मोदक खा, तब्येत चांगली करा. आणि आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे. डॉक्टर नमस्ते. तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा आरोग्याकडे येऊया. असं म्हणतात की गणपती जशी बुद्धीची देवता आहे तशी शक्तीचीही देवता आहे, आरोग्याचीही देवता आहे. तर या निमित्तानं तुम्ही काय सांगाल, सगळ्यांच्या आरोग्याविषयी पहिल्यांदा काय संदेश द्याल? मगाशी तुम्ही मोदक खा म्हणून सांगितलं आणि ते आहाराबद्दल आपण बोलत असताना म्हणजे काय आहे की आपण जे वरती 5% सांगितलं ना स्वीट्स, तेवढं लक्षात तेवढंच घ्या, नाहीतर ते तळात ठेवू नका. म्हणजे त्या जो आपला पिरॅमिड आहे, मोदक जे आहे ते जसा मोदकाचा आकार आहे त्याप्रमाणे त्या टोकाला ठेवा 5%मध्ये, नाही ते खालची अशी माळ लावू नका. म्हणजे भरपूर नाही, आपल्या प्रकृतीप्रमाणे तेवढं घ्या आणि व्यवस्थित राहा, काही नाही. आणि जर काय तुम्ही व्यायाम जर केला त्याच्याबरोबर तर तुम्ही किती खाल्लं तरी काय फरक पडत नाही. बरोबर. व्यायामाची जोड असणं आणि त्याचबरोबर फायबर आणि बाकीचा बॅलन्स्ड आहार हा घ्या आणि अगदी खुशाल राहा. थोडक्यात गणपतीचं पोट जरी तुंदिलं तनू असलं तरी सुद्धा स्वतःचं तसं पोट करायचं नाही, हा एक मंत्र लक्षात ठेवा. आणि आता आपल्या खऱ्या अर्थानं प्रश्नांना सुरुवात करूया. मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव हा बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असतो, अनेक जणांची ती समस्या असते, तर त्याविषयी आपण बोलायला सुरुवात करणार आहोत. तर काय सांगाल? तर मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्राव किंवा अतिरिक्त रक्तस्राव म्हणजे त्याला ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग हे आपण म्हणूयात. तर हे ब्लिडिंग जे आहे, मला वाटतं एका आपल्या एपिसोडमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे की ॲव्हरेज रक्तस्राव किती, 4 ते 5 दिवस, दररोज 3 ते 4 पॅड. बरोबर. आता तेच जर काय समजा एखाद्या स्त्रीला 4 ते 5 दिवस रक्तस्राव होतोय, परंतु 8, 9, 10 असे पॅड जर बदलायला लागले किंवा प्रत्येक 2 तासांनी जर काय पॅड बदलायला लागले तर तो अतिरिक्त रक्तस्राव. त्याचबरोबर समजा जर काय जास्ती दिवस म्हणजे नंबर ऑफ डेज आपले 4 ते 5 दिवस आहेत, 7, 8, 9, 10, 4 ते 5 पॅड दररोज, पण 7, 8 ते 10 दिवसापर्यंत म्हणजे कालावधी जास्ती तरीसुद्धा रक्तस्राव म्हणजे जास्ती त्याला अतिरिक्त रक्तस्राव म्हणायचं, म्हणजे मेनोरेजिया म्हणायचं. आणि त्याचबरोबर काही वेळेस स्त्रियांना हे इतका रक्तस्राव होतो की त्यांना ॲनिमिया होतो. म्हणजे जे 10 ग्रॅमच्या नंतर पुढे हे हिमोग्लोबिन पाहिजे त्यापेक्षा काही लोकांनंतर 5, 4, 3पर्यंत सुद्धा म्हणजे हिमोग्लोबिन जातं. याचा अर्थ आहे की त्याला निश्चितच म्हणजे रक्तस्राव जास्त आहे. त्याचबरोबर 2 मासिक पाळ्याच्या दरम्यान म्हणजे मध्यभागी सुद्धा असा रक्तस्राव होतो, त्याला इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग आपण म्हणू शकतो. काही स्त्रियांना मासिक पाळी जी येते ती 15 दिवस 20 दिवस अशी जी चालूच राहते. तर ह्या अशा ज्या स्त्रिया आहेत याला आपण म्हणजे ह्या सगळ्या त्या व्याख्येमध्ये बसतात, म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव किंवा मेनोरेजिया. पण मग त्याची नेमकी कारणं काय असतात, कशामुळे हे होतं? आता मी तुम्हाला कारणं जी आहेत ना की म्हणजे 1, 2, 3, 4 सांगण्यापेक्षा मी तुम्हाला त्याचे एक प्रिन्सिपल सांगतो. की समजा आता एक गर्भाशय आहे, नॉर्मल गर्भाशय, आणि त्या गर्भाशयाचा एक ठरलेला आतली कॅव्हिटी आहे म्हणजे एंडोमेट्रियल कॅव्हिटी आहे, त्यातून जो नॉर्मल यायला पाहिजे तेवढा तो रक्तस्राव होत राहतो. पण समजा तीच कॅव्हिटी वाढली तर ती कॅव्हिटी वाढली तर म्हणजे सरफेस एरिया वाढला, सरफेस एरिया वाढला की मग त्यातनं रक्तस्राव जास्त होणारच. मग सरफेस एरिया वाढणाऱ्या कंडिशन्स कुठल्या, तर ॲडिनोमायोसिस. म्हणजे ॲडिनोमायोसिस म्हणजे काय असतं की गर्भाशयाच्या आतले जे एंडोमेट्रियम आहे ते गर्भाशयाच्या आत फक्त न राहता ते त्याच्या मसल्समध्ये घुसतं बरोबर, आणि त्याच्यामध्ये ते वाढायला सुरू होतं. दॅट इज ॲडिनोमायोसिस. दुसरा म्हणजे त्यातला अजून एक विकार म्हणजे फायब्रॉइड्स. जे फायब्रॉइड जे आहेत, फायब्रॉइडच्याबद्दल आपण एकदा नक्की घेणार आहे कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे फायब्रॉइड्स आहेत. जो फायब्रॉइड म्हणजे पॉलिप टाईप गर्भाच्या पिशवीच्या पोकळीमध्ये असतो त्यानेसुद्धा रक्तस्राव जास्ती होतो. आणि ॲट द सेम टाईम गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमचं जी हे आहे म्हणजे डिस्टॉर्शन ऑफ एंडोमेट्रियम
म्हणजे त्यातला एरिया वाढवण्यापुरता तो आत गर्भाच्या मध्ये जर काय तो प्रोट्रूट झाला, आत जर काय तो सरकला, तरीसुद्धा रक्तस्राव होतो. ही एरिया वाढल्याची कारणं झाली. दुसरं कारण म्हणजे असं आहे की गर्भाशयाचं जे काय रक्तस्राव होतो मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, तर त्याच्यामध्ये जे काय डेब्रिस आहे म्हणजे एंडोमेट्रियम आहे, ते रक्त आहे, हे सगळं गर्भाशय जे आहे ते असं पिळून किंवा स्क्वीज करून बाहेर काढतं. बरोबर. समजा गर्भाशयाला ते स्क्वीज करायची जर काय म्हणजे अडथळा निर्माण झाला तर ते ॲडिनोमायोसिसमध्ये परत होतं. त्याचप्रकारे ह्या फायब्रॉइडमध्ये सुद्धा हे गर्भाशय जसं पाहिजे तसं हे होत नाही, आकुंचन पावत नाही. तर ही पण हे पण एक कारण असतं. आणि आपण वारंवार सांगतोय रक्तगोठण क्रिया. बरोबर. रक्तगोठण क्रियेमध्ये जर काय दोष निर्माण झालेला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा अतिरिक्त रक्तस्राव होतो. त्याच्यामध्ये प्लेटलेटचे दोष आहेत, त्यामध्ये इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा ITP म्हणतात ते आहे, किंवा ह्याचे काय म्हणतात रक्तगोठण क्रियेचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्या डेफिशियन्सी आहेत, हिमोफिलिया आहे. त्यामध्ये काही काही वेळेस तर म्हणजे ल्युकेमिया किंवा रक्तक्षय जो आहे, रक्त हे काय म्हटलं कर्करोग आहे रक्ताचा, त्यामध्ये सुद्धा रक्तगोठण क्रियेवरती परिणाम होऊ शकतो, प्लेटलेटवर परिणाम होतो आणि त्याचं पर्यवसन हे मेनोरेजियामध्ये होतं. बऱ्याच स्त्रियांच्या ज्यांचं म्हणजे गर्भधारणेचं वय आहे त्याच्यामध्ये म्हणजे गर्भधारणेशी निगडीत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲबॉर्शन्स, त्याचा सब्जेक्ट पूर्ण वेगळा परत. बरोबर. मग तर त्याचे सुद्धा रक्तस्राव असतात. मग ते सोनोग्राफीमध्ये निदान होऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट समजा की आता गर्भपात झालेला आहे पण एखादा तुकडा गर्भाचा किंवा मेम्ब्रेन जर गर्भाशयात राहिला असेल, डिलिव्हरी झालेली आहे तर एखादा याचा प्लॅसेंटाचा पार्ट तो जर गर्भाशयात राहिला असेल तरीसुद्धा त्यांनासुद्धा रक्तस्राव होतो. त्यालासुद्धा आपण मेनोरेजिया होऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला जशी कंडिशन आहे त्या कंडिशनप्रमाणे त्याला उपचार करायला लागतात. किंवा जनन मार्गाचा म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा तोंडाचा कॅन्सर किंवा एंडोमेट्रियमचा कॅन्सर किंवा जनन मार्गाचा कॅन्सर, यातून सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले ॲन्युलेटरी सायकल्स म्हणजे ह्याच्या वेळेस पदर येतो त्यावेळेस आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस. तर ह्या दोन्ही ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना अतिरिक्त रक्तस्राव होतो. फक्त आपण जेव्हा पदर येतो त्यावेळेस थोडंसं त्याच्याकडं म्हणजे मेडिकली फार लक्ष न देता गोळ्या औषधं जुजबी हे देऊ शकतो. पण तीच जर गोष्ट असेल 40-45व्या वर्षी मग मात्र त्याची तुम्हाला तहकीकात करायला पाहिजे की बाबा हे का होतंय. म्हणजे एंडोमेट्रियमची बायोप्सी किंवा अल्ट्रासाऊंड करून त्याच्यावरती त्याची जाडी किती आहे आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे त्याला फॅमिली हिस्ट्री आहे का, ह्या अशा सगळ्या गोष्टींचं म्हणजे हे करायला लागतं. आणि त्यानंतर तुम्ही त्याला असं लेबल करू शकता की म्हणजे हे आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. किंवा इवन ह्याचे गर्भाशयाचे जनन मार्गाचे जननक्रियेचे संस्थेचे इन्फेक्शन्समुळे सुद्धा जे PID जे म्हणतो पॅल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय तुमच्या आत्ता एक गोष्ट लक्षात आली असेल की काही कंडिशन्सच्या मुळं म्हणजे सेकंडरी टू द कंडिशन हे रक्तस्राव होतो आणि काही कंडिशन्स ज्या असतात की त्याच्यामध्ये कुठला दोष तुम्हाला दिसतच नाही पण तरी सुद्धा होतं. हां, मग होतं. त्याला आमच्या मेडिकल सायन्समध्ये DUB म्हणतात, डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजी कुठलीही सापडत नाही. म्हणजे त्याचे निदान करायची पद्धती, उपचार करायची पद्धती आणि इन्व्हेस्टिगेशन आणि हे काय म्हणतात त्याला त्याचे जे काय संदर्भ आहेत हे वेगवेगळे आहेत. तर ते म्हणजे आता हे कसं शोधायचं तर इन्व्हेस्टिगेशन तुम्ही पहिले केलं पाहिजे. कुठली पहिली एक्झामिनेशन करताना फिजिकल एक्झामिनेशन, गायनॅकोलॉजिकल एक्झामिनेशन इज अ मस्ट. तुम्ही आमच्या बेली लव नावाचं एक आता अचानक मला एक आठवण झाली, बेली लव नावाचं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये सर्जरीचं पुस्तक होतं. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की ॲबडॉमिनल एक्झामिनेशन इज नॉट कम्प्लीट विदाउट एक्झामिनिंग द साइट्स ऑफ हर्नियाज अँड पर रेक्टल एक्झामिनेशन. ओके. म्हणजे गुरुद्वारा वाटे म्हणजे हे पुरुषाबद्दल त्यांनी म्हणलं होतं. तर ते स्त्रियांबद्दल पण माझ्या मते लागू आहे. आणि त्यात त्यांनी असं लिहिलं होतं, इफ यू डोंट पुट युअर फिंगर इन द पेशंट्स
एनस, यू विल पुट फूट इन हिज एनस, म्हणजे तुमचा पाय चिखलात तुम्ही घालणार आहात. हे बेली लव नावाच्या सर्जनने इतक्या मोठंच्या मोठं सर्जरीचं आमचे म्हणजे भगवद्गीता आहे त्या पुस्तकाच्या फुटनोटमध्ये लिहिलं होतं. तसंच आमच्या गायनेकॉलॉजिस्टमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस पेशंट येतात, मला अंगावर पांढरं जाते, मग तपासणी न करता त्याला कुठल्या तर गोळ्या दिल्या जातात. नाही, तर तुम्ही गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन करायची तेवढी ही केलीच पाहिजे. आणि पेशंटने सुद्धा नाही डॉक्टर मला काय होत नाही, तुम्ही तपासू नका, वरच्यावर तुम्ही आता मी तुम्हाला तक्रार सांगते त्याच्यावर गोळ्या द्या, असं म्हणायचं नाही. करेक्ट डायग्नोसिस करायचं वेगवेगळ्या प्रकारचे. आता तिथं जर काय समजा हे असेल, कुठली जखम असेल किंवा कॅन्सर असेल, कुठलीही सोनोग्राफी, कुठलंही MRI, कुठलंही हे ते सांगू शकत नाही. जे स्वतः गायनेकॉलॉजिस्टनं ते चेक करणं आपल्या गरजेचं गेल्या आहे. वेळेसच्या याच्याप्रमाणे मुलगी स्वतः बघितल्याशिवाय लग्न ठरवायचं नाही. तसं क्लिनिकल एक्झामिनेशन क्लिनिकल केलीच एक्झामिनेशन हे पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. कुठून रक्तस्राव होतोय, गर्भाच्या पिशवीतून होतोय का बाजूनं होतोय, हे सुद्धा तुम्हाला बघितलंच पाहिजे. आणि मग त्यानंतर येतं पुढची तपासणी सगळ्यात सोपी, म्हणजे जनन मार्गावाटे केलेली सोनोग्राफी. पोटावरून नाही, मला काय आतून तपासायचं नाही, पोटावरून तपासा. कारण पोटावरून जेव्हा तपासता तुम्ही तेव्हा त्याला त्यात आणि जनन मार्गावाटे फरक आहे. कारण जनन मार्गावाटे जेव्हा तपासणी केली जाते त्यावेळेस गर्भाशयाच्या जवळ तो ट्रान्सड्युसर जातो आणि त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा जास्ती असते. त्यामुळे तुम्हाला त्याचे जे काही डिटेल्स आहेत ह्या व्यवस्थितपणे कळतात. त्यामुळं ट्रान्सव्हाजायनल पण ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासाऊंड आम्ही लग्न झालेल्या अशा मुलींमध्येच करतो, अनमॅरिड मुलींमध्ये करत नाही. कारण तिचं म्हणजे आम्हाला तो काय राईट नाही. म्हणजे आमच्या मर्यादा म्हणजे ओलांडणं हे काय आमचं राईट नाही. याविषयी अजून 1-2 प्रश्न मनात आहेत, पण आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बी चॅनल प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की ह्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत तर त्या का गरजेच्या आहेत? कारण कुणाला कुठला रोग आणि कुठल्या प्रॉब्लेममुळे एखादी कंडिशन ही तयार होतीये हे काही आपण सांगू शकत नाही. तर ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्ही गर्भाशयाची आतल्या पोकळीमध्ये पॉलिप आहे का हे बघू शकता, फायब्रॉइड्स आहेत का बघू शकता, ॲडेनोमायोसिस आहे का नाही हे निदान होऊ शकतं, स्त्रीबीजांड कोशामध्ये कुठल्या प्रकारची गाठ आहे का, एंडोमेट्रियम आहे का, डर्मॉइड सिस्ट आहे का, म्हणजे खूपशा गोष्टी ह्या अल्ट्रासाऊंडमुळं आणि त्यातल्या त्यात म्हणजे इंटरनल एक्झामिनेशनचा जो अल्ट्रासाऊंड आहे ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासाऊंड याच्यामुळं म्हणजे खूप सोप्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्या निदानापर्यंत पोहोचू शकता. हे झाल्यानंतर मग तुम्हाला जर काय शंका वाटत असेल तर मग तुम्ही पेल्विकचा MRI करून घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर म्हणजे हे कोणत्या प्रकारचं हे आहे DUB आहे किंवा कोणत्या प्रकारचं कंडिशनमुळं अतिरिक्त रक्तस्राव होतोय ह्याच्या तुम्ही निदानापर्यंत पोचता. आणि मग आता त्याच्या पुढचं येतं ते म्हणजे तपासण्या, परत ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम, प्रो टाईम, नाही केल्याच पाहिजे. ह्या केल्यावर तुम्हाला गोठण क्रियेमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते लगेच ते DUB तुम्ही त्याला लेबल करू शकत नाही. दी सेकंडरी टू हे काय म्हणतात त्याला कोॲग्युलेशन फेल्युअर, मग ते तुम्हाला करायलाच लागतं. MRI केला, CT स्कॅन केला आणि म्हणून कारण न सापडणारं म्हणजे कुठलंही तुम्हाला व्यंग त्याच्यामध्ये सापडत नाही तेव्हा त्याला DUB म्हणतो आम्ही. आणि हे शक्यतो बऱ्याच वेळेस हॉर्मोनल इम्बॅलन्समुळं असतं आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यातल्या त्यात ह्या पदर जाण्याची वेळ म्हणजे रोजनिवृत्तीच्या काळामध्ये जेव्हा स्त्रीबीज निर्मिती बंद झालेली असते, ॲनोव्युलेटरी सायकल्स म्हणजे आपण पूर्वी एकदा त्याच्यावर बोललेलो आहे. ॲनोव्युलेटरी सायकलमध्ये एंडोमेट्रियमची अमर्याद वाढ होत जाते आणि जेव्हा त्याचा थ्रेशोल्ड संपतो की आता तिथं मावत नाही
तेव्हा ते रक्तस्राव सुरू होतो. मग तो जास्ती दिवस आणि जास्ती कालावधीसाठी म्हणजे हे चालतो. मग ही तपासणी झाली की मग त्यानंतर मग आम्हाला ते हे करायला लागतं, काय म्हणतात त्याला, एंडोमेट्रियल बायोप्सी घ्यायची. म्हणजे ज्यांचं वय 45-40 आहे त्यांची एंडोमेट्रियल बायोप्सी घेऊन मग त्यानंतर मग आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायला लागते. ज्या स्त्रियांना म्हणजे तुम्हाला अगदी यंग एजचे पेशंट आहेत त्यांना तुम्ही पहिल्यांदा म्हणजे हॉर्मोनल किंवा नॉन हॉर्मोनल, म्हणजे आपण एकदा सांगितले NSAID, नॅप्रोसिन, हो, मग नंतर हे पेम्पेनॅब्रिक ॲसिड, मग आयबोप्रोफेन ह्या गोळ्या देऊन हे बरं करू शकतो आपण. हॉर्मोनल जे काही इम्बॅलन्स आपल्याला वाटतो, म्हणजे जेव्हा पदर यायला लागल्या मुलीला, तर तेव्हा तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्ससुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर हे फक्त प्रोजेस्ट्रॉन पिल्ससुद्धा तुम्ही देऊ शकता. पण ज्या म्हणजे प्रौढ स्त्री आहेत, म्हणजे पेरीमेनोपॉझल स्त्री आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये जर कुठल्याही स्त्रीला आतड्याचा कॅन्सर झालेला असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असेल किंवा एंडोमेट्रियमचा कॅन्सर झाला असेल, तर त्या पेशंटवरती आपण लक्ष ठेवणं आणि त्याची एंडोमेट्रियल बायोप्सी करणं हे फार गरजेचं असतं. मग एंडोमेट्रियल बायोप्सी करायची म्हणजे काय, तर भूल घेऊन त्या गर्भाशयाचे जे काही सॅम्पल्स आहेत हां, आणि आता जी पद्धती जी आहे ते हिस्ट्रोस्कोपिक गायडेड बायोप्सी, म्हणजे तुम्ही त्यात दुर्बीण घालता जी अगदी 2 मिलीमीटर 2.5 मिलीमीटरची असते. गर्भाशयाचं पिशवीचं तोंडसुद्धा मोठं करायला लागत नाही. त्यातून तुम्ही जाऊन बघता तिथं पॉलिप आहे का, गाठ असेल तर ती तुम्हाला दिसते छोटी, फायब्रॉइडची गाठ आहे का गर्भाच्या पिशवीच्या उदर पोकळीमध्ये, ही तुम्हाला दिसते. आणि त्याचबरोबर त्यातनं जे मटेरियल तुम्ही काढता ते तपासायला पाठवता. तपासायला पाठवल्यानंतर त्याचे 2 प्रकारचे रिपोर्ट येतात. एक म्हणजे सिम्पल हायपरप्लेजिया, म्हणजे नॉन कॅन्सरस, सिस्टोग्लॅन्डर हायपरप्लेजिया, म्हणजे ॲनोव्हेलिटी सायकल्स, म्हणजे ते जर असेल तर तुम्ही हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊ शकता, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह देऊ शकता, प्रोजेस्ट्रॉन पिल देऊ शकता. पण आता प्रोजेस्ट्रॉन तुम्ही दररोज गोळ्या खायला पाहिजे. बरं, एवढी गोळी खाता ते सगळ्या तुमच्या बॉडीत पसरणार आहे. त्यापेक्षा मग आता नवीन जे काय आलेलं आहे, आता बरीच वर्ष झालं ते चालू आहे, तर म्हणजे प्रोजेस्ट्रॉन असलेलं इंट्रायुट्राईन डिव्हाइस आहे, म्हणजे कॉपर टी सारखंच, पण त्या कॉपरच्या ऐवजी ह्या टीवरती प्रोजेस्ट्रॉनचा लेप असतो. अच्छा, की जे तुम्ही गोळी म्हणजे तोंडावाटे घेऊन तिथं ज्या प्रमाणामध्ये प्रोजेस्ट्रॉन पोचणार आहे तेवढं प्रोजेस्ट्रॉन ते गर्भाशयाच्या उतीमध्ये दररोज झिरपत राहतं. ते 5 वर्ष चालतं. मग त्यामुळे तुम्हाला गर्भाशय बऱ्याच वेळेस म्हणजे काढून टाकायला सुद्धा लागत नाही. मग त्याला ती ज्यांनी सुरू केली त्याला मिरेना असं म्हणतात. आणि त्यानंतर मात्र दुसरा जो हे येतो, काय म्हणतात त्याला, रिपोर्ट येऊ शकतो, तो म्हणजे अटिपिकल हे, म्हणजे कॅन्सरच्या अलीकडची कंडिशन किंवा कॅन्सर असं जर आला तर मग मात्र गर्भाशय काढून टाकणे ही सर्जरी तुम्हाला करायला लागते. अच्छा, एडेनोमायसिस असेल तर त्याला परत हे टॅबलेट्स आहेत आणि मेरेना बसवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, विनाकारण गर्भाशय काढून घ्यायचा करू नये. ह्या सगळ्या गोष्टी आता गर्भाशय काढण्यासाठी म्हणजे ज्या उतावळी लोकांना मला हे सांगायचं आहे की त्याला अल्टरनेटिव्ह बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता ते टॅबलेट्स आणल्या, मग त्यानंतर आलं मेरेना आलं, म्हणजे प्रोजेस्ट्रॉनची इंट्रायुट्राईन डिव्हाइस आलं. त्याच्यानंतर ट्रान्स सर्वायकल रिसेक्शन ऑफ एंडोमेट्रियम ते आलं. आता ते कारण ते बरंच आता मागं पडलं होतं, पण ते आता परत यायला लागलं. पण त्याच्याबरोबर आता नवीन थर्मल ॲब्लेशनसुद्धा आलं, म्हणजे त्या गर्भाशयामध्ये एक बलून सोडलेला असतो आणि बलूनचं टेम्परेचर 90 डिग्रीचं टेम्परेचरनं ते साधारण एक 15 मिनिट त्याला हीट दिली जाते की ज्याच्यामुळे ते सगळे एंडोमेट्रियम जे ते स्लप आउट होते बेझल लेअरपर्यंत. मग त्यामुळे गर्भाशय तुमचं राहतं, पण हे रक्तस्रावाची तक्रार म्हणजे बंद होते. त्यानंतर आता त्याच्याबरोबर आता पुढचं क्रायो अब्लेशन आलं, म्हणजे जसं पूर्वी क्रायोथेरपी होती, म्हणजे गोठवून त्याच्यामध्ये टेम्परेचर म्हणजे 0 डिग्रीपेक्षा खाली गोठवलं जातं आणि त्यानंतर सुद्धा ते एंडोमेट्रियम झडून जातं. ज्या लोकांना फायब्रॉइड्स काढायचे नाहीत त्यांना फोकस्ड अल्ट्रासाऊंड सिस्टीम आहे की त्या नुसतं त्या जाऊन तुम्ही त्या याच्यावरती, पण ते आपल्याकडं फार कॉस्टली आहे, जवळजवळ मुंबईमध्येच आहे, 4-5 लाख रुपये घेतात त्याला, पण तीसुद्धा सोय आहे. म्हणजे गर्भाशय काढायलाच पाहिजे असं काय नाही आहे, गर्भाशय तुम्ही वाचवू शकता. आणि जर गर्भाशय जर काढायचं असेल
तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत परत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती कुठल्या, तर कन्व्हेन्शनल पोट उघडून करायची गर्भाशयाची शस्त्रक्रिया आहे. त्याच्यानंतर तुम्हाला NDVH म्हणून आहे, म्हणजे ज्या स्त्रियांचं अंग बाहेर येते त्याला जनन मार्गावाटे वजाइनल हिस्टेक्टॉमी केली जाते. पण काही म्हणजे तज्ज्ञ जी हे आहेत जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत, अशी माणसं नॉन डिसेंट वजाइनल हिस्टेक्टॉमी म्हणजे ज्यांचं अंग बाहेर आलेलं नाही आहे त्यांचीसुद्धा अगदी 16 आठवड्याच्या 20 आठवड्याच्या म्हणजे गर्भाच्या पिशवीसुद्धा त्या जनन मार्गावाटे काढू शकतात. त्यानंतर येतं ते लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया. त्यानंतर लॅप्रोस्कोपिक असिस्टेड वजाइनल हिस्टेक्टॉमी येतं. तर अशा गर्भाशय काढायच्या म्हणजे बऱ्याच नंबर ऑफ म्हणजे मॉडॅलिटीज आहेत किंवा ते रूट्स आहेत. पण तुम्ही आता मला विचाराल की म्हणजे मी एक स्त्री आहे आणि मला गर्भाशय काढायचा आहे, तर या सगळ्या ह्याच्यातलं कुठल्या पद्धतीनं मी गर्भाशय काढून घेईन, तर मी तुम्हाला असं सांगेन की आय विल गेट माय हिस्टेक्टॉमी डन बाय नॉन डिसेंट वजाइनल हिस्टेक्टॉमी. कारण मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी जी आहे ती जनन मार्गावाटे केलेलीच ती आहे. आणि 2 नंबरला येते ती म्हणजे लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी. बाकीच्यामुळे सगळे आहेतच, पण तरीसुद्धा एकदा आपण आपल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे गर्भाशय का काढू नये. बरोबर. कारण टार्गेट ऑर्गन गेलं की तुमच्या ओव्हरी, आणि जरी गर्भाशय काढलं तरीसुद्धा ओव्हरी जेवढी वाचवता येईल तेवढी वाचवली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच्या गर्भनलिका ज्या आहेत त्या मात्र काढल्या पाहिजेत. कारण त्या गर्भनलिकाचा जो सिक्रिशन आहे ते जे ओव्हरीवर पडल्यामुळं ओव्हरीचे कॅन्सर जे होतात किंवा ओव्हरीचे ज्या काय पुढचे तक्रारी होतात त्या सगळ्या त्या फॅलोपियन ट्यूबच्या सिक्रिशनमुळे होतात. त्यामुळं हे आता मला वाटतं की बऱ्यापैकी आपण हा ह्याला एक जोडून एक प्रश्न मनात आलाय म्हणून विचारते, तो म्हणजे की मेनोरेजिया हा जो काही म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव हा जेनेटिकली पण असू शकतो? नाही, जेनेटिकली म्हणण्यापेक्षा तो PCOD जो प्रकार आहे ना हा जेनेटिक आहे. अच्छा. म्हणजे थोडासा तो जेनेटिक आहे, पण बाकीच्या ज्या आहेत ह्या त्या पेशंटमध्ये होणाऱ्या कंडिशन्सप्रमाणे होत असतो. फायब्रॉइडसुद्धा, आता फायब्रॉइड तुम्ही म्हणालात तर 30 वर्षाच्या स्त्रियांमध्ये 20% पेशंटमध्ये स्त्रियांमध्ये फायब्रॉइड आढळतं. फायब्रॉइड म्हणजे काय की गर्भाशयाच्या मसलची अतिरिक्त झालेली वाढ. फायब्रॉइड बरोबर आपण बोलणारच आहे की एकदा सगळं पूर्ण फायब्रॉइड पुराण ते बोलायचं आहे, कारण विषय इतके आहेत. आणि जेव्हा अंतरंगात डोकावलं जातं की म्हणजे त्यावेळेला प्रश्न असा पडतो की देवानं हे जे काही शरीर बनवलेलं आहे ते बाहेरून कितीही जरी छान आणि चकचकीत दिसत असलं तरीसुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये इतके सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते सगळं हाताळणं हे एखाद्या निष्णात डॉक्टरनाच जमू शकतं. आणि आज मला असं वाटतंय की या निमित्तानं किंवा आपली ही संपूर्ण आरोग्य मंत्र जी सिरीज सुरू आहे तर त्या निमित्तानं जी आपण स्त्री की जी नवनिर्मिती करण्याची जिच्यामध्ये ताकद आहे तर ती जास्तीत जास्त सक्षम, तंदुरुस्त आणि आरोग्यदायी कशी राहील याविषयीची ही चर्चा आहे. याबरोबरच मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे की डॉक्टर तुम्ही मगाशी बऱ्याच औषधांचा उल्लेख केलात, तर हे आपण या निमित्तानं सांगूया की ह्या गोळ्या कुणीही स्वतःच्या मनानं घ्यायच्या नाही आहेत. आणि डॉक्टरांचा सल्ला असेल, तुमच्या गावामध्ये तुमच्या नेहमीचे जे कोणी डॉक्टर असतील तर त्यांच्याकडूनच ह्या गोळ्या घ्या. स्वतःच्या मनानं कुठलीही गोळी कुणालाही देऊ नका किंवा स्वतःही घेऊ नका. तर मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाही, कारण काय आहे की समजा निदान दुसरं असायचं आणि तुम्ही फक्त गोळ्या खायच्या, पण एकदा म्हणजे समजा डॉक्टरकडे जायला तुम्हाला मिळणार नाही आहे तर एखाद्याच पेन किलर गोळी कुठली तरी खाऊन बघायला काय हरकत नाही. आणि समजा थांबलं नाही, तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि स्वतः तंदुरुस्त राहायचा प्रयत्न करा. सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये घरची स्त्री जितकी सशक्त असेल, चांगली असेल तर तितके सण संपूर्ण घरादाराला जास्तीत जास्त आनंद देतील. मला असं वाटते की या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना एवढं नक्की सांगू शकतो की स्वतः तंदुरुस्त राहा आणि आपल्याच आरोग्याविषयीचा विचार मात्र नक्की करा. नमस्ते.